हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा सावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्समधून. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी महत्त्वपूर्ण बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीला हजर होते. ऑपरेशन सिंदूर संदर्भात तिघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. संपूर्ण देशाचं सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचं वादग्रस्त वक्तव्य. या वक्तव्यामुळे देवडा यांच्यावर भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी काउंटर ड्रोन सिस्टीम खरेदी करणार असल्याची माहिती. एअर डिफेन्स कोरचा BEL सोबत करार. 9 मे रोजी भारतीय वायुदलाचा पाकिस्तानला चकवा. पाक रडार्सचं लोकेशन मिळवण्यासाठी सोडली डमी लढाऊ विमानं. घाबरून पाकनं डमी विमानांवरच सुरू केला मारा. यामुळे लोकेशन कळल्यानं रडार्स भारताकडून उद्ध्वस्त. मुरिदकेतील भारताने उद्ध्वस्त केलेल्या लष्कर-ए-तैयबाचा अड्डा उद्ध्वस्त. पाकिस्तानी पत्रकारांना केलेल्या ग्राउंड रिपोर्टमधून अड्ड्याची अवस्था समोर. डोंगरात लपलेल्या दहशतवाद्यांना हाकलवून लावण्यासाठी नवीन योजना तयार. भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती. पाकचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक दार यांनी घेतली ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट. इस्लामाबादमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. दोन्ही नेत्यांची पाकिस्तान भारत युद्धबंदीसह प्रादेशिक घडामोडींवर चर्चा. तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या व्यापारावर बहिष्कार. देशभरातील 125हून अधिक शीर्ष व्यावसायिक नेत्यांचा मोठा निर्णय. पुण्यात तुर्कीतील मसाल्यांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचं स्वागत. आम्ही देखील नवी मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेऊ आणि मसाल्यांवर बंदीबाबत निर्णय घेऊ. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजकडून नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि जिओ हॉटस्टारवरील सर्व तिरकी शोवर बंदीचा निर्णय. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सेलेवीसोबतचा करार रद्द केल्यानंतर आता इंडो थाई एअरपोर्ट सर्व्हिसेसला अंतरिम ग्राउंड हँडलिंग सेवेसाठी नियुक्त करण्यात आलं. कर्नल सोफियानवर वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शहांच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली. शहांच्या वकिलांनी काही अतिरिक्त कागदपत्र दाखल करण्याची परवानगी मागितल्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सिंधू जलकरार स्थगितीचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण. मेहबूबा मुफ्तींचं मोठं वक्तव्य. सरकारनं पुनर्विचार करण्याचीही मागणी केली. सर्वपक्षीय खासदारांचे 8 ग्रुप परदेशात जाणार. जास्तीत जास्त देशात जाऊन भारताची बाजू ठामपणे मांडणार. ऑपरेशन सिंदूर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय. खासदार सुप्रिया सुळेंनी माहिती दिली. उद्धव ठाकरेंची आज सर्व आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं आजची बैठक. महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्यासोबत. सेटिंग राजकारण नाही, आम्ही स्वच्छ दिलानं एकत्र यायचं ठरवतोय. आदित्य ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीसंदर्भात वक्तव्य. राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर त्यांना नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदेंची राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावर टीका. संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन. रवींद्र नाट्य मंदिरात प्रकाशन सोहळा संपन्न होणार. राऊतांच्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवा. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. राऊतांसारख्याच व्यक्तीनं शिवसेना संपवली आणि काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम केलं. बावनकुळेंचा टोला. एवढ्या मोठ्या लोकांबद्दल संजय राऊतांनी बोलणं योग्य नाही. संजय राऊतांच्या पुस्तकातील आरोपावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया.
शिवसेनेला खड्ड्यात घालण्यासाठी संजय राऊतच जबाबदार, भाजप नेते प्रसाद लाड यांची राऊतांवर टीका. संजय राऊत हे राज्याला लागलेली विकृती, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राधाकृष्ण विखेंची नरकातील स्वर्ग या राऊतांच्या पुस्तकावर टीका. संजय राऊतांनी अर्ध अपूर्ण पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक लिहावं, त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरे करतील. नितेश राणेंची राऊतांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया. नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेदरम्यान पाऊस आल्यानं छगन भुजबळांच्या भाषणात व्यत्यय. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रम स्थळात बदल करण्याची आयोजकांवर वेळ. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी. जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवरून संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. रामराजे यांच्या नावात फक्त राम, मात्र त्यांचं काम शकुनीसारखं. रोहित पवार रावणाला देखील राम म्हणतात, त्यांना रामराजेंची वकिली करण्याची काय गरज? जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर सवाल. राज्याचे जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर. 3 मॉडेलद्वारे विकास करण्याचा निर्णय. शिपयार्डमधील नवीन भारतीय जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती करता येणार. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटाजवळ खड्डे पडले तर वनविभागाला जबाबदार धरणार. एकनाथ शिंदेंचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम. सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं स्मारक उभारण्याचा शासनाचा विचार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी घेतली निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट. यवतमाळमध्ये वणीचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवारांविरोधात शेतकऱ्यांकडून पोलीस ठाण्यात तक्रार. शेतीच्या वादातून बोदकूरवारांनी अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा आरोप. किल्ले रायगडवर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीचा भरत गोगावलेंनी आढावा घेतला. शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. मनोज जरांगे हे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे, गुणरत्न सदावर्तेंची जरांगेंवर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर 1.5 महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी 2 IIIT मंजूर. टाटा टेक्नॉलॉजीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकच्या सभेदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकवण्याविरोधात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाकडून बॅनर झळकवण्यात आल्याची माहिती. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पंढरपुरातील अकलूज इंदापूर रोडवरील टोलनाक्यावर ठाकरेंच्या युवासेनेकडून भीक मागो आंदोलन. व्यापाऱ्यांसाठी टोलमुक्त पालखी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी. पंढरपुरात प्रस्तावित कॉरिडॉरला बहुतांश नागरिकांकडून हिरवा कंदील. मंदिरातील वाढणारी गर्दी कॉरिडॉरमुळे कमी होणार असल्याची माहिती. 10वीच्या परीक्षेत गुण देताना कोल्हापूर विभागाकडून अक्षम्य चूक. कोल्हापूर विभागातील तब्बल 278 क्रीडा विद्यार्थ्यांना दिले कमी गुण. कोल्हापूर विभागातील अधिकाऱ्यांनी केली चूक मान्य. लातूर जिल्ह्यातून जाणारा परभणी जहिराबाद महामार्ग 60 फुटांचा करावा या मागणीसाठी वडवळ ग्रामस्थांचं उपोषण. अहिल्यानगरच्या कर्जतमधील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको. प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे. भंडाऱ्यातील जिल्हा परिषद कार्यालयात शॉर्ट सर्किट झाल्यानं तब्बल 6 तास विद्युत पुरवठा खंडित. वीज पुरवठा बंद झाल्यानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामामध्ये फटका बसला. मुंबईतील 7 पोलीस ठाण्यांमध्ये प्रथमच चाइल्ड फ्रेंडली झोन तयार. विशेष गुन्हा सहन करावा लागल्यानं आणि तपासणी प्रक्रियेचा भाग असलेल्या मुलांसाठी हा झोन तयार करण्यात आला.
मुंबई पोलिसात मोठे बदल. आता गुप्तचर विभागाला मिळणार नवं नेतृत्व. मुंबई पोलीस विभागात सह पोलीस आयुक्त गुप्तचर विभाग या नवीन पदाच्या निर्मितीला औपचारिक मान्यता. वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचा उपसंचालक YS रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत. 2016 नंतर तब्बल 9 वर्षांनंतर ही करोडोंचं घबाड या अधिकाऱ्याकडे सापडल्यानं एकच खळबळ. पुणे पोलीस दलात खळबळ. जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचं प्रकरण. चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगेंवर गुन्हा दाखल. अकोला शहरात नामवंत सराफांवर आयकर विभागाची सलग तिसऱ्या दिवशी धाड. 60 तास उलटले तरी अधिकाऱ्यांकडून छाननी सुरू. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी वाचला आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा. आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची सोलापूर जिल्ह्यातील आमदारांची तक्रार. कर्जमुक्तीसाठी जून महिन्यात राज्यव्यापी आंदोलन उभं करणार. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा इशारा. शेतकरी आत्महत्या होत असताना सत्ताधारी पैसा आणि राजकारणात व्यस्त आहेत. तुपकरांचा सरकारवर घणाघात. मुंबईतून 4 कोटींचा एमडीचा साठा जप्त. मुंबई गुन्हे शाखेकडून जोगेश्वरी परिसरातून 2 किलो मेफेड्रोनसह 2 तस्करांना अटक. अधिक तपास सुरू. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केनियन महिलेकडून 15.71 कोटींचं लिक्विड कोकेन जप्त. हा अंमली पदार्थ तिनं बॉडी लोशनच्या ट्यूबमधून आणला. महिलेला अटक केलं असून पुढील कारवाई सुरू. पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशीमध्ये तरुणाची कोयत्यानं हत्या. गुन्ह्यात 5 आरोपींचा समावेश. पैशांची देवाणघेवाणीवरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसवणारा तोतया शिर्डी पोलिसांच्या जाळ्यात. झाकीर उर्फ जग्गू युसुफ खान असं आरोपीचं नाव. बीडच्या केजमध्ये कंटेनरनं एकाला चिरडलं. केजहून आंबेजोगाईकडे येत असलेल्या कंटेनरची 8 ते 10 गाड्यांना धडक. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची माहिती. क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावानं स्टँडचं नामकरण. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मोठ्या सोहळ्यात सहभागी. मुंबईच्या वानखेडेवर भव्य सोहळा संपन्न. भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानं देखील स्टँडचं नामकरण. एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावानं एमसीए ऑफिस लॉन्चचं उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची उपस्थिती होती. एमसीएला आणि मुंबईला वानखेडे व्यतिरिक्त अजून एक स्टेडियम बांधायला महाराष्ट्र सरकार जागा देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. 1 लाख लोक बसू शकतील असं स्टेडियम बांधण्याची इच्छा व्यक्त केली. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी 2.5 वर्षात 1 रुपया खर्च केला नाही. नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका. वैभव नाईकांनी आमदारकीच्या काळात भ्रष्टाचार आणि ठेकेदारांकडून कमिशनचे पैसे लाटले. आमदार निलेश राणेंची वैभव नाईकांवर टीका. रायगड जिल्ह्यात पुढील 4 दिवस अलिबाग मांडवा जेट्टी अलिबाग मुरुड या मार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद. पर्यटकांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी निर्णय. माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्यानं माणिक स्वर शताब्दी 2024-25 साजरं करण्यात आलं. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भेंडे देशपांडे माणिक रत्न पुरस्कारानं सन्मानित.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज. धुळ्यात वाळवीच्या पावसामुळे कांद्याला मोठा फटका. 1,500 रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या 600 रुपयांवर. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. लातूरात वळवाच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील 27 हेक्टर क्षेत्राला वळवाच्या पावसाचा फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी चिंतेत. अमरावती धामणगाव तालुक्यातील वसाड शेतशिवारात शिदोडी रस्त्यावर वीज पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू. सोबत असलेल्या तिच्या मुलीसह 3 नातवं जखमी. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सांगवी गावात वीज पडून तरुणाचा मृत्यू. चंद्रकांत महागावे असं या तरुणाचं नाव असून शेतातून घरी जात असताना त्यांच्यावर हा आघात झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त. नाशिकच्या पिंपळगाव, बसवंत आणि वडनेरे भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, तर काढणीला आलेला कांदाही पावसात वाहून गेला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.